श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 6 जुलै रोजी रविवारी आलेली आहे देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशी. आषाढी एकादशी ही सर्व एकादशींपेक्षा सर्वात मोठी एकादशी मानली जाते, कारण या एकादशीपासूनच श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात आणि या दिवसापासूनच चातुर्मासा सुरू होत असतो. आषाढी एकादशीलाच एकादशींची महाराणी असं सुद्धा म्हटलं जातं, कारण वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी येत असतात. पण आपण जरी इतर कुठल्याही एकादशीचं व्रत नाही केलं, पण फक्त जर आषाढी एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला संपूर्ण वर्षभरातील एकूण 24 एकादशींचं व्रत केल्याचं पुण्यफळ हे मिळत असतं. आणि म्हणूनच आषाढी एकादशी ही सर्व एकादशींपेक्षा जास्त महत्त्वाची आणि मोठी एकादशी मानली जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी भक्त हे पंढरपुरामध्ये येत असतात. आषाढी एकादशीला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनाने खूपच महत्त्व आहे. या दिवसापासूनच देव निद्रिस्त होतात असं म्हटलं जातं. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले आहे असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या व्रताचा उपवास हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण करत असतात. आषाढी एकादशीच्या दिवशी अशा काही चुका आपल्याला करायच्या नसतात की जेणेकरून येणाऱ्या पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतील. आषाढी एकादशीचं व्रत करत असताना आपण त्याचे नियम पाळणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण जर आपण एकीकडे व्रत केलं आणि काही नियम जे आहेत आषाढी एकादशीचे ते जर पाळले नाहीत तर आपण व्रत करूनही त्याचा काही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी काही पदार्थ हे खाणंसुद्धा निषिद्ध मानलं गेलं आहे. काही पदार्थांचं सेवन करणं हे अत्यंत चुकीचं मानलं गेलं आहे. आषाढी एकादशीचा तुम्ही उपवास करा किंवा करू नका, पण तरीसुद्धा या काही 5 पदार्थांचं सेवन आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे. आषाढी एकादशीचा उपवास ज्यांचा असेल अशा व्यक्ती तर या पदार्थांचं सेवन करणारच नाही, पण ज्यांचा उपवास नसेल त्यांनीसुद्धा आषाढी एकादशीच्या दिवशी या पदार्थांचं सेवन हे चुकूनही करायचं नाही आहे. तुमच्या कळत नकळत जर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी या पदार्थांचं सेवन केलं तर यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकट हे येऊ शकतात. त्याचे दुष्परिणाम हे तुम्हाला भोगावे लागतील. एकीकडे तर आपण खूप देवपूजा करतो, व्रतवैकल्य करतो, पण त्याच तिथीला त्याच दिवशी आपण अशा काही चुका करून बसतो की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट हे निर्माण होतात. आणि आपणच नंतर म्हणतो की मी इतकी पूजा केली तरीसुद्धा माझ्याच नशिबामध्ये हे संकट अडचणी का आहेत. तर हे संकट आणि अडचणी आपल्याच चुकांमुळे आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. आणि म्हणूनच अशा अडचणी संकट आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये याकरताच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही हे 5 पदार्थ खायचे नाही आहेत. तर असे कोणते 5 पदार्थ आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही खायचे नाही आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी लिहायला विसरू नका. आषाढी एकादशीची ही तिथी आपल्या हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्वपूर्ण मानली जाते. या दिवशी उपवास करण्याला खूपच विशेष महत्त्व आहे. एकादशीचा उपवास करणाऱ्याला धनाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. तसंच आषाढी एकादशीचा उपवास केल्याने मानसिक शांतीही आपल्याला लाभत असते आणि शारीरिक व्याधींपासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते. आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते. या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा केल्यामुळे भक्तांना मोक्ष प्राप्त होत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा केल्यामुळे आपल्याला पापांपासून सुद्धा मुक्ती मिळत असते. आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. मग या दिवशी तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद किंवा चंदन टाकून स्नान करायचं आहे. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे सूर्यालासुद्धा अर्घ्य आपल्याला या दिवशी जरूर द्यायचं आहे. आणि तुळशी मातेच्या रोपाला स्पर्श न करता आपल्याला पूजा करायची आहे. पण या दिवशी आपल्याला तुळशीला चुकूनही जल हे अर्पण करायचं नाही आहे. आणि तुळशीची पानंसुद्धा आपल्याला चुकूनही या दिवशी तोडायची नाही आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजेला खूपच महत्त्व आहे. मग आपण व्रत केलं आणि जर तुळशी पूजन हे केलंच नाही आषाढी एकादशीच्या दिवशी तर आपण केलेल्या व्रताचं पुण्यफळ आपल्याला मिळत नाही. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आवर्जून तुळशी पूजन हे करायचंच आहे. मग तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्ही तुळशीची पूजा ही या दिवशी नक्की करा.
तुळशीसमोर आपल्याला या दिवशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला गोपद्मांची रांगोळी काढायची आहे आणि या पावलांची आपल्याला पूजा करायची आहे आणि एक दिवा हा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे। तुळशी मातासुद्धा या दिवशी श्रीहरी विष्णूंसाठी व्रत करत असते आणि म्हणून या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नाही आहे आणि तुळशीची पानंसुद्धा तोडायची नाही आहे। जर आपण या दिवशी तुळशीची पानं तोडली, तुळशीला स्पर्श केला तर याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागू शकतात। म्हणून आपल्याला या दिवशी तुळशीची पानं तोडायची नाही आहेत आणि तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नाही आहे। तसंच जलसुद्धा आपल्याला या दिवशी अर्पण करायचं नाही आहे। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी इतर कुठल्याही झाडांना इजाही पोचवायची नाही आहे। इतर कुठल्याही झाडांची पानं फुलं आपल्याला या दिवशी चुकूनही तोडायची नाही आहेत। कोणत्याही झाडाच्या फांद्या, पानं, फुलं हे विनाकारण आपल्याला या दिवशी तोडायचं नाही आहे, नाहीतर याचेसुद्धा वाईट दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात। तर या ज्या काही गोष्टींचं पालन आहे तर ते आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचं आहे। आणि या दिवशी कोणते 5 पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत तर त्यामध्ये चुकूनही तांदळाचं सेवन आपण करायचं नाही आहे। त्याचप्रमाणे तांदळापासून बनलेले कोणतेही पदार्थ हे आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाही आहेत। तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल पण या दिवशी चुकूनही तांदूळ हा खाऊ नका। एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं, भात खाणं हे वर्ज्य मानलं गेलं आहे। या दिवशी जर आपण तांदूळाचं सेवन केलं तर यामुळे नकारात्मक गोष्टी हे आपल्यासोबत घडू लागतात आणि म्हणून या दिवशी तांदूळ आणि तांदळापासून बनलेल्या कोणत्याही पदार्थांचं सेवन करू नका। त्याचप्रमाणे पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे घेवडा। मग यामध्ये श्रावणी घेवडा म्हणा किंवा वाल म्हणा यासारख्या पदार्थांचं सेवन तुम्हाला चुकूनही करायचं नाही आहे। या दिवशी जर वालाचं किंवा घेवड्याचं सेवन हे जर आपण केलं तर यामुळे संतानपिढा ही निर्माण होते। आपल्या मुलाबाळांना याचा त्रास होतो, त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, संकट हे निर्माण होतात आणि म्हणूनच चुकूनही आषाढी एकादशीच्या दिवशी या भाज्यांचं सेवन करू नका। त्यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे बार्ली। बार्ली म्हणजेच काय तर हा एक गव्हाचाच प्रकार आहे। तर या बार्लीचं सुद्धा सेवन आपल्याला या दिवशी करायचं नाही आहे। ज्या व्यक्ती उपवास करतील त्या तर बार्लीचं सेवन करणार नाहीत, पण ज्या उपवास करणार नाही आहेत त्यांनी बार्लीचं सेवन या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे। त्याचप्रमाणे पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे कांदा आणि लसूण। एकादशीच्या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन हे केलं जात नाही आणि कांदा, लसूण हे तामसिक अन्नपदार्थ आहेत। या दिवशी शक्यतोवर आपल्याला सात्विक अन्नपदार्थांचंच ग्रहण हे करायचं आहे। त्यामुळे कांदा, लसूणसारखे तामसिक अन्नपदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाही आहेत। त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी वांग्याचं सेवन करणं हे सुद्धा चुकीचं मानलं गेलं आहे आणि म्हणून तुम्हीसुद्धा वांगे या दिवशी खाऊ नका। तसंच आपण जेव्हा एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडत असतो तर त्या दिवशीसुद्धा आपण जे काही अन्नपदार्थ हे बनवू तर त्यामध्ये सुद्धा चुकूनही आपल्याला वांग्याची भाजी ही बनवायची नाही आहे। तसंच या दिवशी आपल्याला मांसाहार हा सुद्धा चुकूनही करायचा नाही आहे। कोणत्याही प्रकारचं मांस, मद्य हे सेवन करायचं नाही आहे। मग यामध्ये अंडीसुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही खायची नाही आहेत। या दिवशी दारू ही सुद्धा प्यायची नाही आहे। कुठल्याही प्रकारचं व्यसन हे करायचं नाही आहे, कारण आषाढी एकादशी सर्व एकादशींपेक्षा सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वपूर्ण अशी एकादशी मानली जाते। सर्व देवतांचं तेज या एकादशीमध्ये एकवटलेलं असतं आणि म्हणूनच आपल्याला अशा काही पदार्थांचं सेवन या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे की ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी, समस्या या निर्माण होतील आणि त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतील आणि म्हणूनच हे पदार्थ आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही खायचे नाही आहेत। त्याचप्रमाणे जे काही महत्त्वपूर्ण नियम मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले आहे तर ते नियमसुद्धा आपल्याला पाळायचे आहेत। तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी आपण कोणते पदार्थ हे चुकूनही खायचे नाही आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।